बरोबर आहे. नाही तर ते सत्यवान सारखे आहेतच आलो आम्ही इथं आलो. आम्हाला भेटायला मला पण सांगितलं ना मामीला भेटायला. मामीला भेटायला बोगस मामे कामच चालायचं. मोठं नाही उभे सामंत बरोबरचे माहिती हे झालं आणि बड्डे झालं. बोला तुम्ही बोला. बोला ना तुम्ही. हातीमानगर असं असतं बाई 11 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत एवढं वेळ तुम्हाला काम संपतं सगळं. पहिलंच काम कसं म्हणली जगदा आता झाली पाहिजे एवढीच विनंती आहे की त्या शाळेमध्ये जे जे विद्यार्थी आहेत त्यांचं कुठेतरी समालोचन किंवा दुसऱ्या शाळेत ऍडमिशन करून द्यावं शिक्षणाधिकाऱ्यांनी, अशी माझी शिक्षणाधिकाऱ्यांना मागणी आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मागणी असणार आहे. दाखल करून घेतला आहे. आमची हीच मागणी आहे की जी त्यांनी गुन्हे दाखल करून घेतले त्याप्रमाणे त्यांना शिक्षा झाली पाहिजे. शिक्षामध्ये कुठेही कोण सुटलं नाही पाहिजे, महत्वाचा भाग हे असेल. कुणी विकलं गेलं नाही पाहिजे, अजून हे महत्वाचं माझं मुद्दा असेल. आणि जे काही फाईनचा मुद्दा आहे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे फाईनही घेतला पाहिजे, म्हणजे असे कुठेही पुढे ते प्रकार करणार नाही. आणि आमच्या माहितीनुसार त्यांचे 3 ब्रांचेस होते, जे तिन्ही ब्रांचेस बंद झालेले आहेत. ही एक ब्रांच चालू होती शेवाळवाडी हडपसरची, ती सुद्धा आम्ही उघडकीस आणली आहे, ती सुद्धा आता बंद होणार आहे. आमची हीच मागणी आहे की लवकरात लवकर कारवाई होऊन त्यांना दंड पण हो आणि शिक्षा पण हो. इतर ठिकाणी पण चालू आहे, त्यांचीही चौकशी करा. मुलांचं तुम्ही फ्युचर खूप म्हणजे हलक्यात घेताय. हे जे काही प्रशासन असेल, शाळा असेल, ते लवकरात लवकर बंद व्हाव्या अशा शाळा सगळ्या. आणि कारवाई आम्ही नाही झालं तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. गेले 3 महिन्यापूर्वी आमच्याला त्या शाळेविषयी तक्रारी बऱ्याच आलेल्या होत्या. माझे सहकारी असतील, गणेशजी असतील, गणेश ढाकणे असतील, श्रद्धा राठी यांच्याकडे पण तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारी नंतर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची माहिती शाळेच्या आजूबाजूच्या पालकांच्या ह्याच्यातून मिळाली की शाळा पैसे घेते पण त्या प्रकारच्या सुविधा शाळेकडून दिल्या जात नाही. आणि मग याच्या मागे कुठंतरी काहीतरी काळबेर आहे असं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी खोलात जाण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये असं लक्षात आलं की शाळेला UDIS नंबरच नाही, प्रथम मान्यता नाही, स्वमान्यता नाही. म्हणजे ज्या शासनाने नियम घालून दिले, जी शाळा UDIS नसेल तर त्या पवित्र पोर्टलवरती शाळा त्याचा मुलगा दिसणारच नाही. अशा पद्धतीने असताना ती शाळा 12वी पर्यंत चालते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचा जो शासनाचा हे होते फसवणूक केली जात होती. म्हणून मग आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांकडे पण त्या ठिकाणी तक्रार केली, शिक्षण आयुक्तांकडे तक्रार केली, उपसंचालकांकडे पण तक्रार केली. त्याचा पाठपुरावा आम्ही घेत गेलो. मग त्यांच्याकडून आम्हाला एक त्यांचा GR मिळाला. मग GR हा वेबसाईटवर आम्ही चेक केला तर तशा प्रकारचा कुठला GR नव्हता. बाबा याच्यामध्ये नोंद म्हणजे जर खाजगी असेल तर नोंद आहे का त्याची शासन दरबारी याची चौकशी करण्यासाठी माहिती अधिकारात माहिती मागितली. त्या माहितीमध्ये धक्कादायक प्रकार असा मिळाला की तो शासनाचा जो GR ते दाखवतो, ज्याच्याकडून ती परवानगी ती मागत आहे प्रशासनाकडे, तशा प्रकारचा GR शासनाने कुठं काढलाच नाही. आणि गेले 6-7 वर्ष ती शाळा बोगसपणे चालवली जाते. याच्या मागे कुठंतरी काळबेर आहे असं आता काय रात्री फोनावर गुन्हा दाखल झाला आणि आता पुढची मागणी काय, त्याच्या अशा किती शाळा आहेत? काल रात्री जे त्यांचे सत्यवान चव्हाण जे म्हणतात, सत्यम चव्हाण जे व्यवस्थापकीय म्हणतात, त्यांच्यावर एक गुन्हा झाला आणि त्या शाळेच्या प्राचार्य रोहिणी लाड यांच्यावर काल रात्री गुन्हा दाखल झालेला आहे. आमची प्रशासनाला यापुढे एवढी मागणी आहे आणि पोलिसांना पण मागणी अशी आहे की यशवंत एज्युकेशन मेडिकल फाउंडेशन हे फक्त ह्या 2 व्यक्तींचं किंवा चव्हाणांचं नसेल, त्याच्या मागं संचालक खूप जण असतात, त्यांच्यावर पहिल्यांदा कारवाई, त्याचे अध्यक्ष असतील त्यांच्यावर बाकीच्यांवर कारवाई झाली पाहिजे. आणि जर 6 वर्ष ही शाळा चालू असेल तर शासनाचा एक नियम आहे की ती शाळा बोगस जर पहिल्यापासूनच बोगस आहे तर तिला पहिला 1 लाखाचा दंड आणि प्रत्येक दिवसाला 10-10 हजार रुपयाचा शासनाचा GR आहे. म्हणजे इतके दिवसाचा दंड शासनाने त्या शाळेकडून वसूल करावा
त्या मागे शिक्षण अधिकाऱ्यांनी त्या पहिल्यांदा वसूल करण्याच्या मागे लागावं याची आमची प्रशासनाला मागणी आहे.